नाही का, सर्वप्रथम गोष्ट अशी की खडसेंचा राजीनामा काही दाऊदचा आरोप झाला म्हणून घेतला गेलेला नाहीये। त्यांनी ज्या चोऱ्या केल्या, त्यांनी जे पराक्रम केले पार्टीत राहून, आर्थिक घोटाळे केले, त्यामुळे त्यांना पार्टीने हाकलून दिलेलं होतं, पक्षातून काढून टाकलेलं होतं। उगाच काहीतरी मला दाऊदमुळे काढलं असं समजण्याचं कारण नाही। आणि दुसरा विषय असा आहे, ते कुठेतरी 9-10 वर्षापूर्वीचा कुंभमेळ्याच्या वेळेचा फोटो लग्नातला एका त्या ठिकाणी दाखवत आहेत। नाशिकचे मोठे धर्मगुरू होते, मुस्लिम समाजाचा कुंभमेळ्यामध्ये खूप मोठा सहभाग होता, त्यांच्या घरी लग्न होतं, त्यांनी सगळ्यांना, मला सगळे लोकप्रतिनिधी, मी सगळे आमदार खासदार मी सगळे त्या ठिकाणी होतो गेलेलो, त्यावेळेचा ते फोटो त्या ठिकाणी दाखवत आहेत कुठला तरी। पण मला असं वाटतं की खडसे आता खूप फ्रस्ट्रेट झालेले आहेत। त्यांची तब्येत, त्याच्यातल्या ज्या त्यांना खरं म्हणजे इन्कम टॅक्सचा भोसरी MIDC प्रकरणामध्ये 27-28 कोटी रुपयाचा दंड, त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीच्या टाट्यात झालेल्या आहेत। आता स्वतः 84 एकर जमिनीतला सगळा मुरुम त्याने विकून टाकला, SIT नेमली गेली, 137 कोटी रुपये दंड त्यांना त्याच्यामध्ये झाला। आणि आता त्यांची परिस्थिती आता इतकी केविलवाणी झालेली आहे आणि त्याच्यामुळे ते फ्रस्ट्रेटमध्ये गेलेले आहेत। त्यांना कळत नाही काय बोलावं, काय बोलू नये, आणि म्हणून ते वाटेल तसे आरोप करतायत, बेछूट आरोप करतायत। पण ही गोष्ट नक्की आहे की त्यांच्यावर असलेले सगळे जे आर्थिक बोजा, ताण त्यांच्यावर जो पडलेला आहे, कारण आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे, बघितलं आहे, 137 कोटी रुपयाचा दंड त्यांना रॉयल्टी चोरीमध्ये झालेला आहे। 27 कोटी रुपयामध्ये 30 कोटी रुपये रेडी रेकनरची प्रॉपर्टी 3 कोटीत खरेदी केली, 27 कोटीचा डिफरन्स, 8 वर्ष झाले त्याच्यावर तो व्याज दंड असा 30 कोटीचा दंड त्यांना परत बसला, त्यात सगळी प्रॉपर्टी अटॅच झालेली आहे। त्यामुळे तर त्यांच्याकडे काही राहिलेलं नाही आणि त्यामुळे ते खूप त्याची मानसिक अवस्था मला वाटतं खूप वाईट झालेली आहे। आणि त्यामुळे मग त्यांना बेछूट आरोप मग माझ्यावर बोलतायत, देवेंद्रजींवर बोलतायत, काही आरोप करतायत। मला वाटतं आम्ही त्यांच्या कुठल्याही आरोपाला तशी किंमत देत नाही। त्यांचा खरं म्हणजे आता आम्हाला त्यांची क्यू करावीशी वाटते बिचाऱ्यांची, त्याशिवाय दुसरा आमच्याकडे शब्द नाही। कारण एकेकाळी आमच्याकडे ते 20-25 वर्ष आमच्यासोबत राहिले, आमचे सहकारी आहेत, पण आज त्यांची परिस्थिती बघून, त्यांनी केलेले सगळे कारनामे बघून, कारण त्याच्यामध्ये घरच्या लोकांनी भोगावं लागलं। 2.5 वर्ष त्यांचे जावई बिचारे जेलमध्ये राहून आलेत, ते म्हणतात मी काही केलं नाही, मग ते कशामुळे गेलेत हे त्यांनी सांगावं। पण त्यांची परिस्थिती अतिशय त्या वैफल्यग्रस्त झालेल्या आहेत, त्यामुळे मला त्यांच्यावर काही फार टीका टिप्पणी करायची नाही।